आज आपल्या बापाची जयंती आहे, आज एन्जॉय करायचा, आनंद बी झालाय का नाही? सगळ्यांनी मान हलवायची, मान जर नाही हलवली तर आपला मानच खाली गेला म्हणून समजायचं, सगळ्याचा जातीचाच. चलो 1 2 1 2 3 4. क्या बात आहे बाबा, सगळ्यांनी मान हलवायचं. हा मान मान मान. कट्टर आंबोदाचे असताल, कट्टर मांगाचे अवलाद असताल, कट्टर तर मानच हलव झाला, नाहीतर मानच तुमची खाली गेली म्हणून सांगा. 1 2 1 2 3 4. साडी आणि लाली लाली लाल, गुलाबी साडी आणि लाली लाली लाल, दिसते मी भारी सख्या फोटो माझा का. पण आता आंबुजीन तशी नाही, आता आंबुजीन नुसती नटून फोटो काढायला नाही. आंबूज म्हणजे का कुठलं रक्त आहे? लहूजीचा अवलाद आहे, खतरनाक काम आहे. अरे जय लहूजी आमचा बेधडक असतो, अरे जय लहूजी आमचा बेधडक असतो, आणि भंडारा आमचा पिवळा भडक असतो. पिवळ्या फेट्यावाल्या पुरी सुद्धा बघा कशा दिसायला. अरे जय लहूजी आमचा बेधडक असतो, पिवळा भंडारा आमचा पिवळा भडक असतो. जर एखादीच्या तोंडाचा पट्टा सुटला तर लांब सडक असतो. अरे आमच्या गड्यांचं काय घेऊन बसला, पण आमच्या बायांचा आवाज आज तर लय कडक असतो. आमच्या बायांचा आवाज लय कडक असतो. ही जी अवलाद आहे बाळासाहेब, ही बेरडाची अवलाद म्हणलं जातं आमच्याकडे. बेरडाची म्हणजे लहूजी वस्तादांनी काय केलं, फकीरांनी काय केलं, मोठमोठे अड्डे लुटायचा आणि गरीबाला आणून द्यायचा. फकीरा त्या अण्णाभाऊंनी तेच ऋण फेडलं. ही जात मर्दाची जात म्हणून ओळखली जाते, म्हणून सांगायचं मर्दाची जात, मर्दाची जात लहूचा हात, मर्दाची जात लहूचा हात, शूरवीराशी जोडलंय नात. कमरला पदर खवून करग तू धमाल. आंबुजनीला सांगतोय मी, आंबुजनी काय करायचं? अगं मर्दाची जात लहूचा हात, शूरवीराशी जोडलंय नात. कमरला पदर खाऊन, अगं कमरला पदर खाऊन, कमरला पदर खाऊन करना तू धमाल. आता गुलाबी साडी नको पिवळी तू घाल. अरे गुलाबी साडी नको पिवळी तू घाल. नवरा तुझा तलवार तू बन ग त्याची ढाल. गुलाबी साडी नको गुलाबी साडी नको पिवळी तू घाल. नवरा तलवार तू त्याची ढाल. बुद्धीच्या पलीकडं इथपर्यंत कोणी जाणार नाही. बुद्धीच्या पलीकडचं गाणं. अगं गुलाबी साडी नको पिवळी आज घाल, कारण अण्णाभाऊंची जयंती आहे. अगं गुलाबी साडी नको पिवळी तू घाल. अगं गुलाबी साडी नको पिवळी तू घाल. अगं नवरा तुझा तलवार तू बन त्याची ढाल. गुलाबी साडी नको पिवळी तू घाल. नवरा तलवार तू बन त्याची ढाल. गुलाबी साडी नको पिवळी तू घाल. नवरा तुझी तलवार तू बन त्याची ढाल. अगं मर्दाची जात लहूचा हात, मर्दाची जात लहूचा हात. माझे परम मेहुणे आमच्या मंडळीचे भाऊ सख्खे ते आले, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करतील. या पुढे या.
सन्मान या आणि काय असेल ते बी घेऊन या धंद्याचं काय असेल ते अरे मर्दाची जात लहूचा हात मर्दाची जात लहूचा हात कमराला पदर खोचून कर ग तू धमाल आता काय फोटो नाही काढायचा सेल्फी नाही अगं कमरेला पदर खचून कर ग तू धमाल कारण आता गुलाबी नको आज पिवळी तू ग घाल गुलाबी साडी नको पिवळी आज घाल आणि नवरा तुझा तलवार तू बन ग त्याची ढाल गुलाबी साडी नको पिवळी तू ग घाल गुलाबी साडी नको पिवळी तू ग घाल नवरा तुझा तलवार तू बन ग त्याची ढाल आधीची परिस्थिती काय होती बाळासाहेब दोन ठिगळाची तिला होती आधी साडी दोन ठिगळाची एक साडी नव्हती अखंड साडी नव्हती आमच्या माऊलीला दोन साड्यांची एक साडी होती अगं दोन ठिगळाची आधी होती तुला साडी दोन ठिगळांची साडी होती बाळासाहेब पण तिच्या हातात कोयता होता आंबुजीन माझी साधी नव्हती अगं दोन ठिगळाची तुला होती आधी साडी कोयता हातात वता मड बाहेर काढी खायला अन्न नव्हतं ऐकायला कोण नव्हतं खायला अन्न नव्हतं आणि ऐकायला कोण नव्हतं पण माझ्या माऊलीनं चुकीची वाट धरलीच नाही कारण लहुजीची औलाद होती कधी माग सरलीच नाही दोन ठिगळाची तिला होती पहिली साडी ही बेरडाची औलाद होती हातात कोयता होता मडच बाहेर काढी जरी ती शाळा शिकली नाही पण इज्जत कधी इकली नाही जरी ती शाळा शिकली नाही इज्जत कधी इकली नाही हीच तर खरी आमच्या जातीची कमाल जरी ती शाळा शिकली नाही पण इज्जत कधी इकली नाही हीच तर खरी आमच्या जातीची कमाल कारण अगं गुलाबी साडी नको घाल पिवळी आज घाल अगं गुलाबी साडी नको पिवळी आज घाल अगं नवरा तुझा तलवार तू पण गुलाबी साडी नको पिवळी तलवार तू बन ग त्याची ढाल विष्णू साबळे आमचे परम मित्र आहेत आम्ही त्यांच्या समोर लहानाचं मोठं झालोय आणि आज त्यांनी मला बक्षीस देऊन सन्मानित केलं मनपूर्वक आभार त्यांचं ही वन्स मोर साठी लाईन दिली क्या बात आहे शाळा कधी ती शिकली नाही पण इज्जत कधी इकली नाही अरे शाळा कधी अरे आमची बहीण आमची माऊली अडाणी होती पण मॉडेल पण वागणार नाही अशी होती म्हणून सांगायचं अरे शाळा कधी शिकली नाही पण इज्जत कधी इकली नाही अशी तर होती आमच्या जातीची कमाल अरे अशी तर आहे आमच्या जातीची कमाल कारण अरे गुलाबी नको आज पिवळी साडी घाल गुलाबी साडी नको पिवळी साडी घाल अगं नवरा तुझा तलवार तू बन त्याची ढाल गुलाबी साडी नको पिवळी तू घाल नवरा तुझा तलवार तू बन गुलाबी साडी नको पिवळी तू घाल नवरा तुझा तलवार तू बन त्याची ढाल
पहिलेच ढिगलाची साडी कधी होती आधी, आता काय? अरे अंबुजीनं शिकली आता सुशिक्षित झाली, अरे अंबुजीनं शिकली आता सुशिक्षित झाली, बघा एकीच्या हसू येत गाली, हा अरे अंबुजीनं शिकली आता सुशिक्षित झाली, बघा एकीच्या कसं हसू येत गाली, त्यावेळी कर्मठांनी काय काय खोड केली, त्यावेळीच्या कर्मठांनी बघा काय काय खोड केली, लहुजी वस्तादानी त्याच्यावर तोड केली, अय मावले हो. अरे त्यावेळीच्या कर्मठांनी बघा कशी एक खोड केली, पण लहुजी वस्तादानी त्याच्यावर तोड केली. ती वेळ जरी अवघड गेली, ती वेळ जरी आपल्याला अवघड गेली, पण मुक्ता साळवे त्यावेळी त्या सगळ्यांना जड गेली. कारण का? अंबुजीने शिकली आता सुशिक्षित झाली, बघा एकीच्या हसू आले गाली, हातात कुटी आणि जशी की नटी. अंबुजीन हा आपले शब्द लय खतरनाक. हातात कुटीने जशी की नटी, हातात कुटीने हातात कुटी जशी की नटी, भल्या भाल्याला द्याय ना सुटी, हातात कुटी भली ती नटी, हातात कुटी भल्या भाल्याला द्याय ना सुटी, झाशीच्या राणीवाणी दिसती बघा झाल, झाल अरे झाशीच्या राणीवाणी दिसती बघा झाल. कारण अग गुलाबी साडी नको पिवळी आता घाल, गुलाबी साडी नको पिवळी आता घाल, अग नवरा तुझा तलवार तू गुलाबी साडी नको पिवळी आता घाल, तलवार तू गुलाबी साडी नको पिवळी आता घाल, नवरा तुझा तलवार तू दाविली ही वाट. मुक्ता साळवे आमच्या मागाची पहिली की जिने शाळेचा मार्ग दाखवला आणि म्हणून तिचं नाव घ्यायला पाहिजे. मुक्ता साळवे लहुजी वस्तादांची नात होती. मुक्ता साळवेंनी दाविली ही वाट, 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 म्हणून आज माऊल्यांचा आमचा आहे थाट, माऊल्यांचा आमचा आहे थाट, आज माऊल्यांचा आहे थाट. गेला तो नाट, म्हणजे नाट होता पहिला आम्हाला, पाठ होता पाठ. गेला तो बाट नाय नाट, गेला तो बाट नाय नाट, गेला तो नाट, गेला तो बाट नाय नाट, आज आमचा लखलखाट, आज आमचा म्हणून चंदनाचा आज वेगळाच ताल, म्हणून चंदनाचा आज वेगळाच ताल. कारण अग गुलाबी साडी नको पिवळी आज घाल, आज घाल, आज घाल, गुलाबी साडी नको पिवळी आज घाल, नवरा तुझा तलवार तू बन त्याची ढाल, गुलाबी साडी नको पिवळी आज घाल, नवरा तुझा तलवार तू बन त्याची ढाल, गुलाबी साडी नको पिवळी आज घाल, तुझा तलवार तू बन त्याची ढाल. गुलाबी साडी पिवळी घाल. आज सगळेजण खुश आहे. टाळ्या नका वाजू, टाळ्या नाही वाजवायच्या आज. मी सांगतोय ती करायचं, फक्त मान हलवायची. गुलाबी साडी आणि हा चला सगळे सगळेजण गुलाबी साडी आणि गुलाबी साडी नको पिवळी, सगळेजण मान हलवा मान.
वेगळाच आयटम काढू हा चंदन कांबळे पॅटर्न पहिलं बाळासाहेब तुम्ही सगळे पहिलं 1 2 1 2 3 4 सगळे आज आपल्या बापाची जयंती आहे. आज एन्जॉय करायचा आनंद बी झालाय का नाही. सगळ्यांनी मान हलवायची. मान जर नाही हलवली तर आपला मानच खाली गेला म्हणून समजायचं सगळ्याचा जातीचाच. चलो 1 2 1 2 3 4 क्या बात आहे बाबा. सगळ्यांनी मान हलवायचं. हा मान कट्टर आंबोदाचे असताल कट्टर मांगाचे अवलाद असताल कट्टर तर मानच हलव झाला नाहीतर मानच तुमची खाली गेली म्हणून 1 2 1 2 3 4 सर्वांनी जोरदार टाळ्या कुणासाठी वाजवायच्या ज्यांनी मान हलवले त्यांच्यासाठी जोरदार. फिरसे एक बार परत एकदा बाळासाहेब परत एकदा हा मान. जर आपली मान वरती ठेवायची असेल तर गाण्यावर अण्णा भाऊंचं गाणं गातोय मी. काय बी गात नाही मी. गुलाबी साडी नाही गात मी. पिवळी साडी गातोय. आणि वाजवा बी एवढं छान ना. 1 2 1 2 3 4 फेटेवाले सगळे फेटेवाले. कसबे साहेब सगळं गाणार आहे मी पण पहिलं माझा आहे का हे. माना हलवा माना सगळ्यांनी माना हलवा. 1 2 1 2 3 4 गुरव मिलवी आता सगळ्यांनी हलवल्या माना. आता आमची ही राहिलं सगळे. ह्यांच्या सगळ्यांच्या माना बघा एकसारख्या झाला. 1 2 1 2 3 मुक्ता साळवेंनी दाविली ही वाट म्हणून माता भगिनीचा आहे आमचा थाट. गेला तो भाट नाय नाट आज आमचा लखलखाट म्हणून चंदनाचा आज आहे ताल. ताल दाखवला का नाही मी ताल मानातून. पण माझा ताल जो आहे तो ताल कशामुळे आहे म्हणून चंदनाचा आज आहे ताल. कारण अगं गुलाबी साडी नको पिवळी आज घाल. गुलाबी साडी नको पिवळी आज घाल. अरे नवरा तुझा तलवार तू बंद त्याची ढाल. लहूचा हात शूरवीराची जोडलं नात. मर्दाची जात लहूचा हात शूरवीराची जोडलं नात. कमरला पदर खोचून कर ग तू धमाल. आता सेल्फी नाही काढायची. अन्यायाविरुद्ध बोलता आलं पाहिजे. शिकलोय आपण संघटित झालोय. बाबासाहेबांच्या मार्गावर चाललोय. अण्णाभाऊंच्या मार्गावर चाललोय. तर आपण काय केलं पाहिजे. कमरला पदर खोचून कर ग तू धमाल. कारण अगं गुलाबी साडी नको पिवळी आज घाल. गुलाबी साडी नको पिवळी आज घाल. अगं नवरा तुझा तलवार तू बन ग त्याची ढाल. गुलाबी साडी नको पिवळी तू घाल.